की मुलाला जन्माला घालण्यापुरताच सेक्स करा असं त्यांचं म्हणणं आहे. हे शास्त्र सांगतंय, मी सांगत नाहीये. एखाद्या स्त्रीने जर त्याला सांगितलं, की मला असं आवडतो, असं करा ना, तर त्याच्या डोक्यात कदाचित ही शंका येऊ शकते. अरे हिला कोणी शिकवलं? ही कुठे करून तर आली नसेल? मग हिचा एखादा मित्र तर नसेल? अरे बापरे! एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर तर अशा अनेक शंका कुशंका डोक्यात येतात. हे सेक्स थेरपी या विषयावर जी मी आता बोलते तुमच्याशी, ते वेस्टर्न कल्चर आहे, आपलं इंडियन नाहीये, बाहेरून आलेलं आहे. आता उदाहरण म्हणून एक मी तुम्हाला सांगते. समजा स्त्री थोडी कमी तयार झाली सेक्ससाठी, म्हणजे तिला वजायनाला वेटनेस आला नाही किंवा ती आत्ता रेडी नाहीये. तर मग अशा वेळेला काय-काय करता येऊ शकतं? तर स्त्रीच्या वजानाच्या वरती जो गोल भाग असतो, ज्याला मराठीत शिश्निका असं म्हणतात. तर तो जो शिश्निकेचा पार्ट आहे, तर तिथे जर जिभेने लीक केलं थोडंसं, जीभ लावली, जीभ फिरवली किंवा हाताने, बोटाने जरी नुसतं रब केलं, स्पर्श केला, तरी ती स्त्री लगेच सेक्ससाठी तयार होते. तिच्या वजायनाला वेटनेस येतो. नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांना आणि तुमच्या येणाऱ्या कमेंट्सना धन्यवाद. मनापासून कृतज्ञता. तुम्ही सगळेजण माझे व्हिडिओ ऐकत आहात, अभ्यास करत आहात, तुमच्या स्वतःमध्ये उतरवून तुमची प्रगती करत आहात, असं मला आतून जाणवतंय, मला माहीत नाही. सो तुमच्या या सगळ्यांचा जो रिस्पॉन्स आहे ना, त्याच्यावरूनच आणि मी काउन्सिलिंग करत असताना अनेक काउन्सिलरकडून येणारे प्रश्न, या अनुषंगाने मी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करते. सो मी सोनल गोडबोले, लेखिका, अभिनेत्री, काउन्सिलर, न्यूट्रिशनिस्ट आणि थोडंफार अध्यात्माचा अभ्यास करते, तर लैंगिकता आणि अध्यात्म याचं सांगड घालून. सो हे सगळं करत असताना ना, काउन्सिलिंग करत असताना असतील किंवा वाचक म्हणून किंवा फॉलोअर्स माझे अनेक प्रश्न विचारतात किंवा माझ्या वाचकांना सुद्धा मी कायम विचारत असते, लिहिते जेव्हा माझं रोज आर्टिकल माझं फेसबुक आणि सगळीकडे असतं, तर मी विचारत असते तुम्ही सब्जेक्ट सजेस्ट करू शकता. सो मला तेही छान 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 विषय सुचवतात, जे मला कधीही सुचणार नाहीत असे विषय. सो तीच अपेक्षा तुमच्याकडूनही आहे की प्रत्येक वेळेला व्हिडिओच्या खाली जेव्हा पाहाल तेव्हा तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. एकदा सबस्क्राईब केलं की तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ दिसायला लागतील. सो तुम्ही अर्थातच शेअरही करू शकता तुम्हाला आवडल्यानंतर, कारण आपल्याला मिळालेलं ज्ञान इतरांनाही मिळालं पाहिजे. सो आजचा एक पुन्हा नवीन विषय सगळ्यांसाठी घेऊन आली आहे, जो आपल्याकडचा नाहीये. सेक्स थेरपी म्हणजे काय? असं एकदा ना माझ्या काउन्सिलिंग करत असताना एका पुरुषाने मला हा प्रश्न विचारला होता, मॅम तुम्ही सेक्स थेरपी करता का? तर मी त्यांना सहज आधी हसत हसत विचारलं, तुम्हाला माहिती आहे सेक्स थेरपी म्हणजे काय? तो म्हणला हो, म्हणजे ॲक्च्युअल सेक्स करून दाखवतात ना? तर मी मनातल्या मनात हसले. म्हटलं सेक्स थेरपीचा अर्थ असा नाही आहे. सो ते पहिल्यांदा त्याचा अर्थ सांगते. सेक्स थेरपी हे म्हणजे काय, तर समुपदेशन. समुपदेशनच आहे ते. त्याला कुठलाही तुम्ही म्हणाल थेरपी म्हणजे मग मसाज करून दाखवता का? मग लिंग कसं ताठरतं ते तुम्ही प्रत्यक्षात त्याची कृती करून दाखवता का? किंवा ॲक्च्युली सेक्स म्हणजे कोणी सेक्स करून दाखवतात का? मग आम्हाला ते बघायला मिळतं का? मग लाईव्ह सेक्स असतो का? यातलं कुठलंही काहीही नाही. हे थेरपी म्हटलं की नॅचरल गोष्ट आहे अगदीच. थेरपी म्हटलं की डोक्यात ही गोष्ट येतेच. सो ही गोष्ट पहिली डोक्यातून काढून टाकायची. मग ॲक्च्युली काय असतं इथे? तर एक पुरुष आणि एक स्त्री, मग नवरा बायकोचं आपण एक उदाहरण घेऊयात. ते रोमॅन्स करतायत, सेक्स करतायत आणि ते करत असताना किंवा करून झाल्यावर काहीतरी दोघांमध्ये एकमेकांना खटकतंय. ती खटकणारी गोष्ट मी आता बायकोला कशी सांगू किंवा नवऱ्याला कशी सांगू? उदाहरणार्थ तो स्मोक ड्रिंक करत असेल किंवा प्रॉपर ब्रशिंग न केल्यामुळे तोंडाला येणारा वास असेल, ह्या सगळ्याचं तिला किळस वाटते किंवा तिला ओरल सेक्स नकोय, तो बळजबरी करायला लावतोय किंवा तिला ओरल सेक्स आवडतो पण त्याला आवडत नाही ते वजायनाचं स्मेल किंवा टेस्ट, म्हणून तो करत नाही, पण जबरदस्तीने नातं आहे म्हणून ती करायला लावते. सो अशा सगळ्या गोष्टी जेव्हा होत असतात तेव्हा त्या पुरुषाला किंवा त्या बाईला प्रश्न पडतो की मग आता एकमेकांशी बोललो तर कदाचित ते नातं तुटू शकतं, भांडण होईल, रुसवे फुगवे होतील. मग हे मी कोणाशी बोलू? याच्यातून मी मार्ग कसा काढू? मला हे कळत नाहीये की ऑर्गॅझम येतो म्हणजे काय होतं, फोरप्ले म्हणजे काय, रोमॅन्स म्हणजे काय. मी माझ्या बायकोला कसं सांगू की अगं असा रिस्पॉन्स दे, मला असं आवडतं. मग आपण जे वेगवेगळ्या पोजेस आहेत सेक्समधल्या, तर मग मला डॉगी आवडतो किंवा काय.
हे मी बायकोला कसं सांगू? तर असा जेव्हा प्रश्न पडतो, किंवा असं पण बऱ्याचदा होतं की एखादा पुरुष काहीतरी छान वाचलेलं किंवा ऐकलेलं असतं आणि तो त्याच्या बायकोला सांगायला जातो की अगं आज ना आपण हे ट्राय करू, ही एक वेगळी पोज मी पाहिली, किंवा तर लगेच बायकोच्या मनात शंका कुशंका काय यायला लागतात की तुम्ही पाहिलंय म्हणजे तुम्ही कुठेतरी करून आलाय बहुतेक. अर्थात ती बोलून पण दाखवणार नाही कदाचित, काही जणी बोलून दाखवतील फटकन आणि काही जणी मनातल्या मनात ठेवतात. हीच गोष्ट व्हाईस वर्सा म्हणजे विरुद्ध सुद्धा होते. एखाद्या स्त्रीने जर त्याला सांगितलं की मला असं आवडतो, असं करा ना, तर त्याच्या डोक्यात कदाचित ही शंका येऊ शकते, अरे हिला कोणी शिकवलं, ही कुठे करून तर आली नसेल, मग हिचा एखादा मित्र तर नसेल, अरे बापरे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर तर, अशा अनेक शंका कुशंका डोक्यात येतात. मग यांचं निरसन करणारी व्यक्ती कोण आहे? तर ते मग कोणाशी तरी बोलायचं असतं, आपण व्यक्त व्हायचं असतं, समजून घ्यायचं असतं, जाणून घ्यायचं असतं याच्याबद्दल. तर ती व्यक्ती म्हणजे समुपदेशक. आमच्यासारखे जे काम करणारे सायकॉलॉजिस्ट आहेत, सेक्सॉलॉजिस्ट आहेत, गायनॅक असतील, सो ही सगळी मंडळी जी आहेत, सो ही अशा पद्धतीने काम करतात. हे टोटली वेस्टर्न कल्चर आहे, हे तुम्हाला सांगते. ही आपल्याकडची नाही आहे. पण आता आपण काय करतो, युजली सगळ्याच गोष्टी वेस्टर्न ज्या असतील, म्हणजे अगदी कपड्यांपासून ते सगळं आपण त्यांचं अनुकरण करतो आणि ते लोक आता आपलं अनुकरण करायला लागले. कारण त्यांच्या लक्षात आलेले आहे, योगासारखी गोष्ट असेल किंवा अगदी आपले हळदीचे पेटंट असतील, कारल्याचं असेल, की त्यांना माहिती आहे की डायबिटीससाठी हे किती उत्तम आहे, हळद ही किती अँटीसेप्टिक उत्तम आहे. तर तिकडून जेव्हा मग येतं तेव्हा मग असं होतं की अच्छा म्हणजे हे आता चांगलं आहे, मग आपण वापरायला लागतो. तसंच हे सेक्स थेरपी या विषयावर जी मी आता बोलते तुमच्याशी, ते वेस्टर्न कल्चर आहे, आपलं इंडियन नाही आहे, बाहेरून आलेलं आहे. पण मग अर्थातच आपण मग ही अतिशय उत्तम थेरपी आहे मी तर म्हणेन, कारण बोललं तर पाहिजे. व्यक्त जर झालो नाही तर आपल्या मनात काय चाललंय तर कधीच कळणार नाही. ज्या शंका आहेत त्याही त्याचं कधी निरसन होणार नाही. सो कोणीतरी बोललं पाहिजे, व्यक्त झालं पाहिजे आणि योग्य गाईड करणारी व्यक्तीही आपल्या आयुष्यात आली पाहिजे, मिळाली पाहिजे. सो एखादा प्रॉब्लेम काहीतरी, मी तुमच्याशी आता अनेक गोष्टी शेअर केल्या. सो समुपदेशक काय करतो, तर तो सल्ला नाही देत, तुम्ही असं वागा तसं वागा, हा ॲडवाईस नाही देत. तर तो समजावून सांगतो की काय केल्याने काय होऊ शकतं, त्याचा इम्पॅक्ट काय होऊ शकतो. आता उदाहरण म्हणून एक मी तुम्हाला सांगते. समजा स्त्री थोडी कमी तयार झाली सेक्ससाठी, म्हणजे तिला वजायनाला वेटनेस आला नाही किंवा ती आत्ता रेडी नाहीये, तर मग अशा वेळेला काय काय करता येऊ शकतं. तर हग आलंच, किस आलंच, मग बूब सकिंग आलं, किंवा तिला आवडत असेल तर मग ओरल सेक्स आला. स्त्रीच्या वजानाच्या वरती जो गोल भाग असतो, ज्याला मराठीत शिस्निका असं म्हणतात, तर तो जो शिस्निकेचा पार्ट आहे, तर तिथे जर जिभेने लीक केलं, थोडंसं जीभ लावली, जीभ फिरवली, किंवा हाताने बोटाने जरी नुसतं रब केलं, स्पर्श केला, तरी ती स्त्री लगेच सेक्ससाठी तयार होते, तिच्या वजायनाला वेटनेस येतो. आता हे सांगणारा जो समुपदेशक आहे, तो कशा पद्धतीने त्या पुरुषाला सांगतो आणि मग तो ॲक्च्युअल ॲक्ट कशा पद्धतीने तिथे जाऊन स्त्री बरोबर करतो, दॅट इज सेक्स थेरपी. सेक्स थेरपी म्हणजे वेगळं जगावेगळं असं ॲक्च्युली काही नाही आहे. शब्द खरं खरं तर फिरून वेगळे वेगळे येत असतात आणि ते शब्द कुठेतरी कानावर पडलेले असतात आणि लोक कन्फ्यूज होतात, अच्छा मग हे आलंय का मार्केटमध्ये, मग ते आलंय का. तर ॲक्च्युली हे असं आहे त्याचा अर्थ. सो तुम्ही खरंच जर कोणाला नवीन लग्न झालेले लोक असतील, त्यांना पहिल्यांदा सेक्स कसा करावा कळत नसेल, किंवा पोजेसबद्दल माहिती नसेल, किंवा जसं मी एका व्हिडिओत ऑर्गॅझमबद्दल बोलले, फोरप्लेबद्दल बोलले, रोमॅन्सबद्दल बोलले, तर ह्या गोष्टी माहीत नसतात. सो खरंच त्या दोघांनी मिळून, मुलगा मुलगी लग्नाच्या आधीची गोष्ट स्टेप सांगते, तर त्यांनी समुपदेशन घ्यायला एखाद्या चांगल्या व्यक्तीचं खरं तर गरजेचं काम आहे हे घ्यावं. त्याच्यातले खाचखळगे छोट्या छोट्या गोष्टी आणि त्याच्यातून मिळणारा मोठा आनंद काय असतो हे जाणून घ्यावं आणि मग त्याचा उपयोग करून तुम्ही तुमच्या आयुष्यात तो आनंद आणू शकता. म्हणून वारंवार मी सांगत जे असते की सेक्स एज्युकेशन किती इम्पॉर्टंट आहे. काही शाळांना, काही शहरात वगैरे आता दिलं जातंय, सुरुवात झालेली आहे, पण म्हणावं तितकं त्या प्रमाणात ते पोहोचत नाही. खेड्यापाड्यात तर मला वाटतं अजूनही काही ठिकाणी नसेल, जवळपास नसेल, असंच असेल. बऱ्याचदा तर शहरात सुद्धा ना त्याच्यावर चर्चा करायला शिक्षकच लाजतात. मी मध्ये एक घटना सांगते तुम्हाला. पुण्यातलीच एका कॉलेजमधून मला एका सरांचा फोन होता आणि त्यांनी मला विचारलं की तुम्ही, आमची मुलं फर्स्ट इयरची आणि 12वीची आहेत, तर तुम्ही लेक्चर द्यायला याल का लैंगिकतेवर.
म्हटलं येईन, कधी काय हवंय काय हवंय. ते म्हणले ठीक आहे, मी प्रिन्सिपलशी बोलतो आणि तुम्हाला सांगतो, आपण दिवस ठरवू. हे सगळं माझं त्या सरांशी बोलणं झालं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी मला फोन केला आणि ते मला म्हणले की प्रिन्सिपलचा तुमचा नंबर दिलाय प्रिन्सिपल सरांना, तर ते तुम्हाला कॉल करतील. त्यांचा जेव्हा फोन आला प्रिन्सिपल सरांचा, तेव्हा मी त्यांच्याशी बोलायला लागले. ते म्हणले अहो मी माझ्या शिक्षकांशी बोललो मॅम, पण ते लाजतायत, ते तयारच नाहीये. म्हणजेच काय, तर समुपदेशनाची गरज कोणाला आहे, तर शिक्षकांना सुद्धा आहे, पालकांना सुद्धा आहे. जर पालकांनी समुपदेशन घेतलं, त्यांनी लैंगिकतेचा अभ्यास केला, शिक्षकांनी समुपदेशन घेतलं, त्यांनी जर लैंगिकतेचा अभ्यास केला, तर ते मुलांना योग्य मार्गदर्शन करू शकतात. म्हणून जेवढं अध्यात्म आईच्या पोटात असताना गरजेचं आहे, मी सांगतेय, तेवढीच लैंगिकतेचा अभ्यास करणं सुद्धा तितकाच गरजेचं आहे. ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत, दोन्ही गोष्टी वाईट नाहीत. कुठलेही गैरसमज करू नका की लैंगिकता या वयात किंवा ह्याच वेळेला केलं पाहिजे, मग म्हातारपणीच आपण जप केला पाहिजे वगैरे, असं काही नाहीये. भगवंताचे आभार मानायला सगळं वय आणि सगळे दिवस, सगळ्या वेळा, सगळं सारखं असतं. तसेच सेक्सच्या बाबतीतही काही लोकांचं असतं, मग दुपारी सेक्स करावा का, केला तर चालतो का, मग रात्रीच करायचा असतो का. ही इतकी नॅचरल गोष्ट आहे ना की त्याला दिवस रात्र काळ वेळ असं काहीच नसतं. तुम्हाला इच्छा झाली आणि समोरचा पार्टनर जर तयार असेल, बळजबरी करायची नाही आपल्याला, बायको नवऱ्यावर सुद्धा नाही, तर ती जर तयार असेल, तिला जर हवं असेल किंवा त्याला हवं असेल, तर मग तुम्ही कुठल्याही वेळेला सेक्स करू शकता आणि तो एन्जॉय करू शकता. पण कंटिन्यू तुम्ही जर सेक्समध्येच राहिलात, तोच विचार जर डोक्यात राहिला, तर मग इतर तुमची कामं होणार नाहीत, तुमचं अध्यात्माकडे लक्ष लागणार नाही. म्हणून भगवद्गीतेत असं सांगितलेलं आहे, तेही वाक्य तुम्हाला सांगून ठेवते की मुलाला जन्माला घालण्यापुरताच सेक्स करा, असं त्यांचं म्हणणं आहे. हे शास्त्र सांगतंय, मी सांगत नाहीये. मी भगवद्गीतेचा आता अभ्यास चालू आहे माझा, हे मी वाचलंय. अर्थात मी सुद्धा आपण फॉलो नाही ते करत. त्याचं कारण का, मग तुम्ही सतत त्याच्यातच लैंगिकतेमध्ये राहिलात, तर तुम्हाला इतर काही सुचत नाही. तुम्ही भगवंतांचं नामस्मरण करू शकत नाही. हा त्याच्या पाठीमागचा थॉट आहे. तो आपण थॉट समजून घ्यायचा. मग आपण जर हे थांबवू शकत नाही की फक्त मुलाला जन्माला देण्यापुरताच सेक्स करावा, हे जर आपण तेवढं लिमिटेशन ठेवू शकत नाही, तर मग अशा वेळेला काय करायचा, दोन्हीचा बॅलन्स करायचा, त्यातला त्यात मध्य साधायचा. जाता येता बोलताना मनातल्या मनात तुम्ही भगवंतांचं नामस्मरण करत राहा आणि हा आनंद सुद्धा जरूर घ्या. सो कमेंटमध्ये तुम्ही जरूर लिहा की तुम्हाला पुढचा व्हिडिओ कुठल्या विषयावर ऐकायला आवडेल. थँक्यू सो मच.